नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. निपुण महाराष्ट्र ॲपवर एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. शिक्षकांसाठी उपयुक्त अशी अपडेट आहे. पुढील चाचणी 23 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून तत्पूर्वी आपण आपल्या वर्गाचे नोंदवलेल्या चाचणीनुसार सरासरी स्तर पाहू शकतात व डाउनलोड्स देखील करू शकतात. आपण जो नोंदवलेला स्तर आहे तो आपल्याला पाहता येणार आहे, डाउनलोड करता येणार आहे आणि या विश्लेषणाच्या आधारे आपण वर्गाचा सरासरी स्तर कसा वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करू शकतात, अशी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 19 जानेवारी 2026 ते 31 जानेवारी 2026 पर्यंत जी चाचणी संपन्न झाली त्याचे विश्लेषण शिक्षकांना पाहता येणार आहे. निपुण अंतर्गत अध्ययन स्तर चाचणी पूर्ण झाल्यावर शिक्षक आपल्या तुकड्यांचे सरासरी अध्ययन स्तर पाहू शकतात. या आधारे शिक्षकांना आपल्या वर्गाचा सरासरी स्तर उंचावण्यासाठी लक्ष्य म्हणजेच टार्गेट मिळेल आणि यासाठी आपण प्रक्रिया करणं गरजेचं आहे. पुढील काळामध्ये आपल्याला विद्यार्थीनिहाय नियोजन करणं, स्तरनिहाय विद्यार्थ्यांचे अध्यापनाचं नियोजन करणं हे आवश्यक आहे. त्यासाठी हे सर्व शिक्षकांनी पाहणं आवश्यक आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे शिक्षक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या ॲपमधून सरासरी अध्ययन स्तर पाहून आपले प्रत्येक विद्यार्थ्याचा स्तरसुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यानुसार आपण या विश्लेषणाच्या आधारे विद्यार्थ्यांना अंतिम निपुणच्या स्तरापर्यंत घेऊन जाण्यासाठीची वाटचाल करण्यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत. तर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पण आहे की अध्ययन स्तर कसा वाढवता येईल, विद्यार्थ्यास वरील स्तरात प्रगती करण्यासाठी कोणते साहित्य वापरावे, यासाठी कोणती पद्धती वर्गात वापरता येतील, असे साहित्य जे विद्यार्थ्याला वर्गात आणि घरी देखील उपयोगी यावे या संदर्भात यावर आता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्तरनिहाय अध्ययन साहित्य हे अध्ययन साहित्य आपण पुढीलप्रमाणे अगदी मोफत वापरू शकता. यासाठी शिक्षक लॉग इनमध्ये आपल्याला जायचं आहे निपुण महाराष्ट्र ॲपवर आणि शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य हे नवीन टॅब आपल्याला सुरू केलेलं आहे. हे टॅबवर जे गेल्यानंतर इयत्ता विषय निवडून सध्या ज्या स्तरासाठी साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे ते स्तर दिसतील आणि विद्यार्थ्यांना त्या स्तराची शिकवण आपणास द्यायची तो स्तरसुद्धा निवडता येणार आहे. या साहित्याद्वारे शिक्षक वर्गाचे सरासरी अध्ययन स्तरानुसार सामूहिक सरावसुद्धा घेऊ शकतील किंवा विद्यार्थ्यास अथवा विद्यार्थी गटास त्याचे स्तरनिहाय मार्गदर्शन देखील करू शकतील. महत्त्वपूर्ण ही बाब आहे की शिक्षकांना अध्ययन स्तर वाढवण्यासाठीचं मार्गदर्शनासाठी आवश्यक साहित्य हे शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य या टॅबवर निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या वर्गासाठी आवश्यक असणारा स्तर आणि इयत्तेच्या अनुषंगाने आपण त्यानुसार पुढील प्रक्रिया करणं अपेक्षित आहे. तर डेमो व्हिडिओसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. तो डेमो व्हिडिओ आपण पाहून क्लिक करून पाहू शकतात. तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. यानुसार आपण कार्यवाही करावी. व्हिडिओ पाहण्यासाठी या साहित्याद्वारे शिक्षकांना डेमो व्हिडिओचा वापर करायचा असेल तर डेमो व्हिडिओ कसा पाहावा बघा. SCRTच्या या ॲपवर शिक्षकांना उपलब्ध शैक्षणिक साहित्यासाठी एक शेवटच्या ठिकाणी एक टॅब उपलब्ध आहे शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणून. तिथून पुढे उपलब्ध इयत्ता आणि ती निवडायची आणि तो डेमो व्हिडिओसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे की शिक्षकांना आता चाचणी घेतल्यानंतर आपल्या वर्गाचा अध्ययन स्तर वाढवायचा असेल तर ॲपच्या मदतीने आपण मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आपला वर्गाचा अध्ययन स्तर पुढील 23 फेब्रुवारीपर्यंत वाढवणं आपल्याला शक्य होणार आहे. तर या पद्धतीने आपण निपुण महाराष्ट्र ॲपचं नियमितपणे आपण बघणं आणि त्याच्यावरचे सर्व टॅब उपलब्ध असलेले माहिती शैक्षणिक साहित्य हे सुद्धा बघणं आवश्यक आहे. आपण निश्चितच या दृष्टीने मार्गदर्शनाचा लाभ घेतला तर निश्चितच आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर वाढवण्यासाठी मदत होईल. तर आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण या पद्धतीने आपल्या वर्गाचा अध्ययन स्तर वाढवा. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद.